उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव हे गाव अतिवृष्टीमुळे पूर्णपणे पाण्याने वेढले गेले आहे। अन्नधान्य संपुष्टात आल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून जीव मुठीत धरून ते या कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत। गावकऱ्यांना अद्याप लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। दरम्यान सीना नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील गावचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। गावकऱ्यांच्या मते मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। शासनाने तातडीने उपाययोजना करून मदत द्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी आम्ही इथे व्हिजिट केली आहे। सबंध गावामध्ये पाणी आहे या ठिकाणी। यंदाचा पाऊस काय वाटतो तुम्हाला? यंदाचा पाऊस खतरनाक आहे आणि गरिबांची खूप परिस्थिती ही झाली आहे, खालावली आहे। कामधंदा नाही आहे त्यामुळं धान्य ते सगळं पाण्यात भिजून गेलंय। आमचं घराच्या कडनी सगळं पाणी झालंय, कोणीच नाही आलं। शासन आम्हाला बघायला पण आलं नाही इकडे। शासनाचा माणूस तरी यायचं लांबच। आज तुम्हीच आला इथं, बाकी कोण नाही आलं इथं। किती लोकसंख्या साधारण गावची? 1,500पर्यंत। या ठिकाणी इतर काही सुख सुविधा, अजून सुविधांचा अभाव ठीक आहे ना? इथं फिल्टरचं पाणी बंद पडलंय 4 दिवस झालं। प्यायला पाणी येणं झालंय नळाला। लाईट पण ही सारख्या ये जा करायला लागले नाही। लाईट 4 दिवस संध्याकाळी सारख्याच म्हणजे असं नसल्यासारखीच आहे। खूपच आतापर्यंत सगळ्याची उचला उचली करत कोणाचं पाईप जा, कोणाची मोटरा जा, कोणाची घरातली भांडी जा, अशा करून बरेच घरं गेलेली ती पाण्याखाली। आणि जेवाची सुद्धा आपदा व्हायला लागली लोकांची। ती बारकी मुलं ती ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा, उघडा आहे त्याच्या घरून आणता आम्ही। मग शासनाने काय तर थोडी मदत कोणीच आलं नाही माणूस आता? मग काय सगळं भिजलंय। यंदाच पाऊस असा आहे लय, यंदा पाऊस भरपूर आहे यावर्षी। आणि पाणी बी वरण फुले यायला लागलंय, त्याच्यामुळं कुठं कोण शाळेत चाललंय, कोण कुठं चाललंय, त्याच्यामुळं जेवाची पंचायत। पाऊस बघा, बसायला जागा नाही, पाणी शिरलंय काय नाही, बसायला येणार काय। किती दिवस झाले पाणी साचले? आता 4 दिवस झाले इथं आहे पाणी। आता पताच नाही या गावाला, आलेच नाही की नाणे। काय मदत अपेक्षित आहे शासनाकडनं आता? आता काय आम्हाला आमची नुकसानी आमची आपदा चालली आहे, काय आहे द्यायचं काय सांगायचं। आता लय दिवस झालं पाऊस चालू आहे, खायला घरात करून खायला सुद्धा ही नाही, एवढं पाणी आलं या माहितीये का। शासनानं आमच्याकडे जरा बघाव, आम्हाला एवढं माहिती आहे। किती दिवस झालं तब्बल तुमच्या या ठिकाणी पाणी साचलंय तुमच्या? आता 8 दिवस झालं असं पाणी आहे इथं। 8 दिवस कसं जसं पाऊस आला तसं पाणी सारखं पाणी आहे इथं। पाण्याला वाट पण नाही, काहीच नाही। वरकी आमची ढेकरा येते घराने, काय खायचं आम्ही सांगा बरं? पाणी आहे, सरकारनं जरा आमच्याकडे बघाव, एवढी आमची इच्छा आहे, दुसरं काय नाही। परवाकडे बनसोडे काय सांगा? पाण्यात गेलं सगळं। आता खालनं महागडनं पाणी आत शिरायला लागलंय सगळं, इकडनं मोरनं पाणी आले। आता काय गबाळ सगळं भिजाभिजी झाले, सगळे वस्तू न्याहायचं पळायचं ही चाललंय। 2-4 दिवस झाले पाणी काय कमी झालेलं नाही। किती दिवस झालं साधारणतः पाणी? 4 दिवस झाले, 4 दिवस। अन्नधान्य कसं सगळं आता नग असं काय तर मग उचली भिजाभिजी झालेलं आहे, सगळ्या गोष्टी नासूर झालेल्या आहे सगळे। संबंधित तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी वगैरे भेट दिलेत का गावाला? आता भेट द्यायला कुणीच आलेलं नाही इथं। कुठलाच व्यक्ती कोणाचा ती कुठं येऊन गेली, मग तलाठी तेवढा आला तेवढं गेला, काय बघून गेलं की एवढंच आहे। पुन्हा काय कुठलं काय फोटो कुठलं काय बोललं नाही। काय होतं नेमकं शेतामध्ये? मदतीसाठी काय सगळी नुकसानी झालेली, आम्हाला ह्याची मदत मिळावी, रोडला नळ्या घालून पाणी बाहेर काढून द्यावं। किती एकर रान आहे? आता ही 2 एकर रान आहे सगळं।
कांदा ही मिळून 4 एकर होतं. 4 एकर, तब्बल 4 एकर पिकाचं तुमचं नुकसान झालं. यंदाची परिस्थिती अशी ओढावते का प्रत्येक वर्षी म्हणजे? प्रत्येक वर्षी असं आहे. ही रोड केल्यामुळं पाणी जाई नाही बाहेर. पाटबंधारे नळ्या टाकून म्हणते ती वर्षाला मी जातोय, पूज म्हणते ती तशीच पृथ्वी वर्षाला. असं आहे प्रत्येक वर्षी हीच गत आहे. प्रत्येक वर्षी हीच घाल. 2 एकर शेती पाण्यात गेली, त्याचं किती नुकसान मोठं झालं. किती खर्च केला होता यंदा? जवळजवळ 50,000 खर्च केला. पदरी काय तुमच्या आला? काहीच नाही. पाण्यात घर आहे, पाण्यात पवायला कुठं खावा कुठं बसावा, घरातच पाणी. काय म्हणते यंदाचा पाऊस कसा आहे, काय काय नुकसान? लय पाणी आहे, लय पाऊस आहे बघा. पाऊस भरपूर आहे यावर्षी. पाण्याचं संभावलंय अडचण आहे. हे पाणी दरवर्षी असंच येते आपल्याकडे, वर्षाला हीच असं होतं. गबाळ घेऊन गेलो आता शाळेमध्ये नेऊन जमा केले. 2019च्या वेळेस एकदा झालं होतं. पूर्ण एक झोपडपट्टी घरं गावात पाणी आले. ते खालील 100 घरं पाण्यात गेलीत आणि अजून वाढाच लागलंय. आम्हाला काय म्हणत, शासनानं पक्षपात कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही ह्याचा असो त्याचं देणं घेणं नाही. गावासाठी भाजपचा आमदार असो प्रणितीताई असो कोणी असो, ह्या लोकांना तात्काळ मदत काय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करावा ही आमची गावकऱ्याची विनंती आहे. तलाठी भाऊसाहेब येऊन पंचनामा करून गेलेत. आता शासनाने जी दखल घ्यावी हीच आमची गावकऱ्याच्या वतीने नम्र विनंती राहिली. सगळं पूर्ण पाणी पुराचं उसामध्ये गेले, फार भरपूर नुकसान झाले. पाऊस वरून बंद नाही, पाणी गावात आले, वरून पाऊस चालू आहे. डोणगाव बंद आहे, पूर्ण एकूण गोडके वस्ती रोड बंद आहे. कंदलगाव ते वडापुढे येणारी वाहतूक बंद आहे. सगळे रस्ते बंद आहेत. सगळीकडलं पाणी, सगळ्या रानात पाणी. लय भरपूर अडचण आहे. पाणी घरात आल्यानंतर तिने खायचं कुठून, सगळं संसारच बाहेर आणला ना तिने, खाणार कुठून तिने? गावकरी म्हणून आता काय तर सगळेजण मिळून काय तर व्यवस्था करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण शासनाने ह्याची कठोर दखल घेऊन खासदार असो आमदार असो कुणी असो, तात्काळ या पूरग्रस्त गाव आहेत सगळे शेतकरी त्यांना तातडीने मदत करावी हीच नम्र विनंती. आता बघा इतकं नुकसान झाले, पाणी आले, नदीच्या घरांनी सगळं शिरले पाणी आणि जवळजवळ 100-150 घरं बाहेर काढण्याची आम्ही तयारीत आहोत. माझे सहकारी, मी, सरपंच आम्ही तयारीत आहोत. पण आता काय लोकांना जेव्हाचं पाणी प्यायला सुद्धा अडचण अशी झाली की ईश्वर बाहेर, मग ते ती सगळी येऊन बाहेर रस्त्यावर उभारलेली आहे. आता ते काय करायचं, आता आम्ही एवढ्या संकटात पडलो की ईश्वर बाहेर. शेतीचंही फार नुकसान झालंय, पाणी भयानक आले नदीला पूर. मग आता काय करावं, आम्ही एवढ्या चिंतेत आहे की शिवाय बाहेर. पर यंदाचा जी पाऊस आहे ते भयानक झाला, अतिवृष्टी झाली नाही, ढगफुटी झाली झालंय. त्याच्यामुळे पाणी चौकड पाणी झाले आणि त्यात पुन्हा परत आमचं पिण्याचं पाणी सोरेगाव तळ्यात नाही, तिथं तळ्यात पाणी भरपूर आलंय आणि त्यात आमची मोटर डुसकीवड्या पाण्यात आहे, ते प्रॉब्लेम झालाय. प्यायला पाणी सुद्धा नाही, अशी अडचण झाली. आणि आमच्या गावातल्या गोरगरिबा लोकांना पुनर्वसन करायसाठी आम्हाला थोडी तर कोणा जागा मिळावा अशी आमची विनंती आहे शासनाला. मी रोहित बनसोडे, मी खाली भीमनगरमध्ये राहायला आहे. आमच्या इकडं वारंवार जसं नदीला पाणी येते, वारंवार आमचे वस्ती जवळजवळ 200 लोकांची वस्ती आहे. वारंवार पाणी येतं आणि आमचे 100 कुटुंब आहेत तिकडे. जनावर असतील, लहान लेकरं असतील, आमची महिला असतील, दरवर्षी हे त्रास आहे आम्हाला. माझी एकच मागणी आहे की मदत पुनर्वसन मंत्र्याकडे किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे हे एक काहीतरी करून आम्हाला एक 20 ते 15 एकर रान कुठेतरी आहे का गावठाण म्हणून आम्हाला मिळावी ही आमची मागणी आहे. आमचे जेवढे कुटुंब आहेत वारंवार आमच्या लोकांना हे त्रास आहे, वर्षाला त्रास आहे हा. कारण काय होतंय, पुलाची उंची कमी आहे आणि जो गावातून जो सांडपाणी जाणार आहे त्याच्या वाटा आहे का पूर्ण पाणी पूर्ण वस्तीमध्ये येतं. लोकांचे धान्य असतील, काही गाड्या असतील, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, पूर्णपणे ते भिजलेलं आहे सध्या. आणि तहसीलदार साहेबांना पण माझी हे विनंती आहे, आमचे लोकांच्या वस्तीतील कागदपत्र वगैरे पूर्ण पाण्यात भिजलेले आहेत, हे निःशुल्क आम्हाला मिळावे ही आमची मागणी आहे. आणि सरपंच साहेब असतील त्यांचं पण मदत आहे. आम्ही
पाठीमागचं सरकार असताना आम्ही पण प्रस्ताव पाठवलेला आहे. आपले मदत व पुनर्वसन मंत्री त्यांच्याकडे विजय वडेट्टीवार साहेब त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. पण अजूनपर्यंत त्याच्यात काय झालेलं नाही. 15 ते 20 एकर रान मिळावे दलित वस्तीसाठी आणि खाली झोपडपट्टी कोळी समाज आहे, भोई समाज आहे, तर झोपडपट्टीचं पूर्ण पाणी गेलेलं आहे सध्या. 5-5 फूट प्रत्येकाच्या घराने पाणी आहे सध्या आणि ही वर्षाला परिस्थिती आहे. हे आमची प्रामुख्याने मागणी आहे. सरपंच साहेब का असतील ते प्रस्ताव पाठवतील कलेक्टर साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबां थ्रू आमची ही मागणी मान्य करावी मुख्यमंत्री. आज तेलगाव मध्ये भयंकर परिस्थिती आहे. 100-150 घर पाण्यामध्ये आहेत. शिना नदीचा पूल आज जवळजवळ 8 दिवस झालं वाहतूक बंद आहे. डोणगावचा पूल बंद आहे, पाणी त्याच्या आड्यानं बॅक साईडनं पाणी जात आहे. पूर्ण रस्ता बंद आहे आणि 1 महिना झाला पाऊस आहे. गोरगरिबाला कामाला सुद्धा जाता येत नाही, अशी भयंकर परिस्थिती आहे. गोरगरिबाचं लक्षात घेतलं पाहिजे. आज सरपंच प्रयत्न 2-3 दिवस झाले पाण्याच्या पिण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सरपंच असतील, आमचे डिप्युटी सरपंच असतील, एवढं शासनाकडे आहे की प्रत्येक घरात जे पाणी गेले त्यांचे तात्काळ शासनाने, तलाठी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, सर्कल असतील, यांनी पंचनामा करून तात्काळ शासनाने जेणेकरून गोरगरिबाला मदत ही केली पाहिजे. आणि जेणेकरून साल आज 2020 मध्ये सुद्धा असाच महापूर आलता. ह्या महापुरामुळे बरेच लोकांना इथं वरती शाळा आहे, त्या शाळेमध्ये ठेवलं बिन पाण्याचे लोक राहतात, त्यांचे तात्काळ त्यांना जागा तिथून जवळजवळ प्रत्येक वर्षाला हीच संकट आहे. ह्या गोरगरीब लोकांना झोपडपट्टीमध्ये आहे ना, खाली जवळजवळ 150 ते 200 घर आहेत, त्या घराला पाण्याने येडा घालते. म्हणून ह्यांना त्वरित शासनाने आणि सरपंचांनी प्रयत्न करून गावचे सरपंच रेवंश पुजारी ह्यांनी जातीने कलेक्टरला दखल घेऊन ही शासनानं त्वरित ह्यांना स्थलांतर जागा मिळवून देणं एवढीच आमची ग्रामस्थांची मागणी आहे. स्पष्ट मागणी आहे की ह्यांची जागा त्वरित दुसरीकडे उपलब्ध करून देणे. ही वर्षाला हीच पाण्यालाही संकट आहे आणि ह्या रस्त्याचं फुलांची उंची वाढवून हे लोकांचे संकट कायमस्वरूपी निवार करावं. जवळजवळ दक्षिण सोलापूर, चडचण, कर्नाटक पासून हे संपूर्ण रस्ता मोठा वाहतुकीचा आज 8 दिवस झालं बंद आहे. याची तात्काळ दखल घेतली पाहिजे. गोष्ट आहे सबंध गाव जे आहे तुमचं या ठिकाणी आता सध्या पाण्याने वेढलेलं आहे, बरोबर. दलित वस्ती पाहिली, इतर ठिकाणी पाहिलं सगळं. या ठिकाणी शासनाचा एकही माणूस अद्याप आला नाही असं गावकऱ्यांची म्हणणं आहे. बरोबर. काय अपेक्षा आहे आणि काय सांगायचं? शासनाची माणसं ही पूर किती आलाय, पाणी किती आलाय हे अगोदर कळवायला पाहिजे. काय लोक अंधारात, अजून बी अंधारात आहेत लोक. कारण मागे आता पूर आला होता, पाक सर्व गाव बेचिराग झालं, काही राहिलं नव्हतं. कुणाचाही एक शेरभर माल कुठला शिल्लक राहिला नव्हता. जनावर वाहून गेले. तर आता शासनाने तात्काळ पंचनामे करून घराचे जे पाण्यामध्ये घरं गेलेत त्यांची पंचनामे करून शासकीय मदत जी काही शासनाच्या नियमाप्रमाणे असेल ती मिळवून देण्यात यावी. सध्या जी काही बाधित घरं आहेत सध्या त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, अन्नधान्याचं नुकसान झालं. कसं पुरवत आहे तुम्ही सध्या? त्यांना सध्या तर अजून काही कुणीही शासनाने काही केलेलं नाही. तरी अन्नधान्याची व्यवस्था शासनानं पाकिट काहीतरी करायला पाहिजे असं आमची गावकऱ्याची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट ही जी घरं पाण्यामध्ये गेले ती कायमच पूर आल्यानंतर पाण्यात जातात, तर ह्यांचं पुनर्वसन करावं. गावची लोकसंख्या 2000च्या आसपास आहे. हे 100 एक घर पुनर्वसन व्हायला पाहिजे. जे पाण्यात बाधित होते त्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि आता घरकुल जरी बांधायचं म्हणलं तर कुठे जागा नाही. घराप्रमाणे शेतीची काय अवस्था सध्या? शेतीची अवस्था सांगण्यासारखी नाही आहे. सर्व काय राहिलेलं नाही. ऊस गेला, उडीद गेला, मूग गेला, कुठलंही पीक शेतकऱ्याच्या पदरात नाही. यंदाच एवढा मोठा पाऊस झालाय का? गेल्या ह्याच्या पूर्वी 5 वर्षापूर्वी झालं होतं 2020 मध्ये. असा महापूर ह्याच्यापेक्षा जास्त पाणी, ह्या जागेत एवढं पाणी होतं त्या टायमाला. गावकऱ्यांना तुमच्या शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये आश्रयाची जागा दिलेली आहे. म्हणजे आता एकंदरीत परिस्थिती पाहता या ठिकाणी पण त्यांनी करून खायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे. हा शाळा जागा दिली, त्यांनी खायचं कसं करून? जळण नाही. आता सध्या गाव पातळीवरच तुम्ही मदत करता. अजून तर कोणाला मदत केली नाही, खोटं बोलायची गरज नाही. पण शासनाला काय तर मदत करायला पाहिजे. या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष गावाला भेट देऊन शासन दरबारी न्याय मांडला पाहिजे आणि या गावामध्ये जी काही वसाहत आहे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. एकंदरीत कुठल्याही प्रकारचं राजकीय या ठिकाणी वलय निर्माण न करता एक माणुसकीच्या नात्याने या ठिकाणी सद्यस्थितीला तोंड दिलं पाहिजे आणि या गावाला आश्रय दिला पाहिजे असं सांगा. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर.